आजची रेसिपी आहे मटण अळणी। नमस्कार, मी सुचित्रा। स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। मटण अळणी बनवण्यासाठी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। हळद आणि मीठ हाताच्या सहाय्याने मटणाला एकसारखे लावून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता हळद आणि मीठ मटणाला लावून झाले आहे। गॅस ऑन करून मीडियम टू हाय फ्लेमवर एक कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे आहे। तेल तापल्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। उलटण्याच्या सहाय्याने कांदा एकसारखा हलवून घ्यायचा आहे। एक तमालपत्र आणि एक विलायची घालायची आहे। मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे। उलटण्याच्या सहाय्याने सर्व साहित्य एकसारखे हलवून घ्यायचे आहे। मटण 1 ते 2 मिनिटं झाकण लावून मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। झाकणावर 1 ग्लास पाणी घातले आहे। पाणी गरम झाल्यावर सावकाशपणे मटणाच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता पाणी गरम झाले आहे। सर्व पाणी मटणाच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। पुन्हा एकदा सर्व साहित्य एकसारखे हलवून घ्यायचे आहे। कुकरचे झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मंद आचेवर मटण छानसे शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत। गॅसची फ्लेम ऑफ करून कुकर गार करण्यासाठी ठेवून देऊ। तुम्ही इथे पाहू शकता कुकर गार झाला आहे। मटण छान शिजले आहे। खाण्यासाठी तयार आहे मटण अळणी। मटण अळणी लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे। मटण अळणी तुम्ही गरम भाताबरोबर, गरम चपातीबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।